नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला खस्ता शंकरपाळी बनवायची रेसिपी दाखवणार आहे। चला तर बनवूया खस्ता शंकरपाळी। ही शंकरपाळी गव्हाच्या पिठापासून बनवली मी। ही खस्ता शंकरपाळी पाकामध्ये टाकली की खूप छान लागतात। चला तर बनवूया खस्ता शंकरपाळी। खस्ता शंकरपाळी बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये वाटीभर साखर घेतली। मोजून 1 वाटीच पाणी घ्यायचं। 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घ्यायचं। पाक बनवायचा आपल्याला याचा। पाकाला गॅसवरती ठेवायचं, व्यवस्थित पाक होऊ द्यायचा, आळू द्यायचा चांगला। गुलाबजामुनला बनवतो तसंच पाक बनवायचा। याच्यामध्ये इलायची टाकायची, इलायची पावडर। एका भांड्यामध्ये मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं। चिमूटभर मीठ टाकायचं, जास्त मीठ नाही टाकायचं। 1 पळी तेल टाकलं। तेल टाकून त्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं। हळूवार मिसळायचं। तेल पूर्ण असं पिठाला लागलं पाहिजे। पूर्ण व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं। शंकरपाळी खूप छान बनतात, खरपूस बनतात। पाणी थोडं थोडं शिंपडून हळूवार पीठ मळून घ्यायचं। पीठ जरा घट्टसरच मळून घ्यायचं। या शंकरपाळ्याची चव, खस्ता रेसिपीची चव आपल्या गुलाबजामुनवानीच लागते। पीठ मी मळून घेतलं। 10 मिनिटं झाकून ठेवायचं। 10 मिनिटानंतर आपण बनवायला घेऊया खस्ता रेसिपी। मी पिठाचे गोळे बनवून घेतले। खस्ता शंकरपाळी, याला खस्ता पण म्हणू शकता तुम्ही आणि शंकरपाळी गोड पण म्हणू शकता। मी कोलपाटाला तेल लावून घेतलं आणि पोळी लाटून घेणार आहे मी। ही पोळी जरा जाडसर ठेवायची। तुम्ही याला गोड शंकरपाळी म्हणू शकता, पाकातली शंकरपाळी म्हणू शकता, खस्ता रेसिपी पण म्हणू शकता। तुम्हाला जे नाव ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता। पण ही खूप छान लागते ही रेसिपी। गुलाबजामुन सारखीच लागते। आपण गुलाबजामुन खातो ना, याला तीच चव येते। पोळी काठाने मी व्यवस्थित करून घेणार आहे आणि ही पोळी जाडच ठेवायची। तुम्हाला जशा याच्या आकाराच्या, तुम्हाला कशा वड्या पाडायच्या तशा तुम्ही याच्या वड्या पाडू शकता। शंकरपाळ्याचा आकार द्यायचा असेल तर शंकरपाळ्याचा आकार देऊ शकता। तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता। मी पूर्ण वड्या पाडून घेतल्या, अशा जाड कापल्या मी। कढईमध्ये मी तेल ठेवलं तापण्यासाठी। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक करून असे आपण खस्ता टाकायचे। खस्ता टाकून घ्यायचे, शंकरपाळे टाकून घ्यायचे खस्ता। याला मस्त कमी आचेवरच भाजून घ्यायचं, कमी गॅसवरती। मस्त याला लाल कलर येऊ द्यायचा चांगला। तोपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं। बघा असे तळायचे। असं तेल चांगलं निचरू द्यायचं। नंतर आपण केलेला जो पाक होता तो या शंकरपाळ्यामध्ये वरतून टाकायचा। हे शंकरपाळ्याचा पाक पूर्ण शोषून घेतो। खूप चविष्ट लागतात हे। पाक टाकून याला अर्धा मिनिटं असंच ठेवायचं झाकून। नंतर आपण खायला घ्यायचं। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।